नमस्कार, मी लेखी ग्रँडमास्टर अंतर्गत ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण या सिरीज मध्ये बघत आहोत की मेंदूची संरचना कशी आहे आणि मेंदू हा आपला कसा वर्कआउट करतो. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कुठलीही आध्यात्मिक गोष्ट करताना किंवा तिचा अनुभव येताना किंवा त्याचा एंड प्रोडक्ट बघत असताना आपला मेंदू हा न्यूट्रल असायला पाहिजे. तो मेंदू न्यूट्रल असल्याशिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टींची अनुभूती किंवा आपल्या अपेक्षांची पूर्ती होत नाही. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा येतो की न्यूट्रल मेंदू म्हणजे काय. तर आपल्या शरीरामध्ये काही क्रिया अशा असतात की ज्या आपल्याला पाहिजेत त्यावेळेला आपण त्या करू शकतो आणि आपल्याला जेव्हा त्या नको आहेत त्यावेळेला आपण त्या बंद करू शकतो. दुसरीकडे अशा काही क्रिया असतात की ज्यांचं चलनवलन हे आपल्या हातामध्ये नसतं. म्हणजे अगदी वैज्ञानिक पद्धतीमध्ये सांगायचं झालं तर आपल्या शरीरामध्ये ऐच्छिक आणि अनैच्छिक अशा दोन प्रकारच्या क्रिया कार्य करत असतात. ज्या वेळेला आपला मेंदू हा न्यूट्रल स्टेज मध्ये आपल्याला आणायची आवश्यकता असते त्यावेळेला आपल्या ह्या दोन्ही क्रिया आपण ठराविक एक्सटेंट पर्यंत वापरतो. म्हणजे ज्या वेळेला आपण ध्यान अवस्थेमध्ये किंवा समाधी अवस्थेमध्ये जातो त्यावेळेला अनैच्छिक क्रियांच्या पैकी फक्त श्वासोच्छ्वास आणि आपलं स्पंदन ह्या दोनच गोष्टी चालू असतात. बाकीच्या सर्व क्रिया ह्या ऑटोमॅटिकली थांबल्या जातात. याचा परिणाम काय होतो किंवा ह्यातनं आपल्याला काय निदर्शनास येतं तर आपण पहिल्या व्हिडिओपासून आपण बघत आहोत की ह्या ब्रह्मांडाची जी निर्मिती झाली सदाशिवापासून असेल किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा असेल किंवा कुठल्याही प्रकारचं त्याचं माध्यम असेल तर त्याचा बेसिक जो स्रोत आहे तो आहे ते ध्वनी. आपण आपला मेंदू न्यूट्रल ठेवतो आणि ह्या क्रिया दोनच चालू ठेवून ज्या वेळेला बाकीचं ऑब्झर्वेशन करतो आणि त्या वातावरणाला अडॉप्ट करतो तर त्या वातावरणामध्ये काही प्रकारचे जे ध्वनी तरंग असतात ते आपल्याला जाणवतात आणि इथूनच पुढची आपली जी क्रिया होते त्याला सुरुवात होते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल अजून जाणून घेऊयात. ह्या व्हिडिओमध्ये आपण आता तुर्तास इथेच थांबूयात. हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही जर का फेसबुक किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर पेज माझं नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नमस्कार.